वेळात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे मुंबई महानगरपालिकेचा गेल्या अनेक वर्षांपासून विविध कारणांनी रखडलेला वाडा तालुक्यातील गारगाई पाणी प्रकल्पासाठी भूसंपादनाचा मार्ग मोकळा झालाय। त्यामुळे या प्रकल्पाच्या कामाला आता वेग येणार आहे। हा प्रकल्प ज्या गारगाई नदीवरती होणार आहे, या प्रकल्पामुळे वाडा तालुक्यातील ओगदा, तिळमाळ, खोडदे, फणसपाडा, पाचघर, घोडसाखरे या 6 महसूल गावांसह 12 विस्थापित होणार आहेत। यापैकी ओगदा गावातील नागरिकांचे गारगाई प्रकल्पाबाबत नेमकं काय मत आहे त्या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी। मुंबईची तहान भागवण्यासाठी पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यातील या गारगाई नदीवर एक धरण बांधण्यात येणार आहे आणि या धरणासाठी जी जागा आहे ती मिळण्याचा मार्ग जो मोकळा झालेला आहे। परंतु या धरणामुळे या वाडा तालुक्यातील 6 गाव आणि 12 पाडे विस्थापित होणार आहेत। त्या गावांपैकी एक ओगदा गाव आहे। आपण सध्या ओगदा गावात आलेलो आहोत। या गावात एकूण जे नागरिक आहेत ते आपल्या सोबत आहेत। काय सांगाल दादा, या गावाची तुमचं पुनर्वसन होणार आहे, जे धरण येणार आहे त्याबाबत आपली काय मत आहे, काय भूमिका आहे? जर काही जे काही मुंबई महानगरपालिका जे काही आम्हाला काही सोयी सुविधा ते जे कबूल केलेले आहे, हे मान्य केलेले आहे, ते जर आम्हाला जर प्रत्येक नागरिकाला किंवा प्रत्येक घराला जर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर आम्हाला जर त्यांनी बेनिफिट दिलं, काय काय सुविधा देणार आहेत? जो घरटी एक नोकरी देणार आहे महानगरपालिकेमध्ये, शिक्षणाच्या कॅटेगरीनुसार जसं शिक्षण असेल तसं, त्याच्यानंतर घर बांधायचा जो पॅकेज आहे तो 10 लाख रुपयापर्यंत असणार आहे। आणि जी काही जे इमारत सध्या जागेवर आहे त्याचं जे मूल्यांकन जे होईल आताच्या याच्यानुसार, अजून मूल्यांकन झालेलं नाही, मूल्यांकन झालेलं आहे परंतु ते 2019ला झालेलं आहे आणि आता 2024 आहे। त्याच्यामुळे 4-5 वर्षाचा जो डिफरन्स आहे महागाईच्या हिशोबामध्ये, तर त्यांनी जर जे नोटिफिकेशन त्याचं निघेल त्यापासून त्यांनी पुन्हा एकदा मूल्यांकन करून आम्हाला द्यावं, हे आमच्या सगळे ग्रामस्थांची मागणी आहे। या गावातले जे आता झाडं किंवा यांची मोजणी सुरू आहे वन विभागाकडून, त्याच्या संदर्भात काय माहिती सांगाल? तुम्ही झाडांची हे करताय? आतापर्यंत 2.5 लाख झाडे मोजली गेल्यात। अजूनपर्यंत झाडांची मोजणी चालू आहे, तर 4-5 दिवसामध्ये झाडांची मोजणी पूर्ण होईल। आपल्याला टोटल आकडा समोर येईल। कुठे एक हे या म्हणजे जे धरण कुठे येणार आहे या गावापासून? धरणच्या डोंगराच्या पलीकडे। ज्येष्ठ पत्रकार रमेश पाटील आहेत। पाटील साहेब, काय सांगाल, या वाड्याचा तुम्हाला पूर्ण अभ्यास आहे आणि या धरणासंदर्भात जी अनेक वर्षांपासून प्रलंबित धरणाचा मुद्दा होता, तो आता जमिनीचा पर्यायी जमिनीचा मुद्दा हे झाल्यामुळं तो मार्ग मोकळा झाला आहे। काय सांगाल, कशा पद्धतीचं हे काम सुरू आहे? या ठिकाणी विस्थापित होणाऱ्या सर्व कुटुंबियांना त्यांचं पुनर्वसन वाड्यापासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावर जी देवळी मानवली इथे वन जमीन आहे त्या ठिकाणी त्यांना देण्याचं मान्य केलेलं आहे। परंतु प्रत्यक्षात धरणाचं काम काही 1-2 वर्षात सुरू होईल, पण प्रत्यक्ष पुनर्वसन ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी आता कुठल्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध केलेल्या नाहीत। या सुविधा आधी तिथे उपलब्ध करण्यात यावं, नंतरच तिथे लोकांचं त्या ठिकाणी नव्याने पुनर्वसन करण्यात यावं। पालघर किंवा ठाणे जिल्ह्यातून मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी जी धरणं आहेत त्या धरणामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा पुरवठा मुंबईला होतो। मात्र या धरणामध्ये जे बाधित नागरिक आहेत, ग्रामस्थ आहेत, लोक आहेत, त्यांना पुरेसा मोबदला असेल किंवा त्यांचं जे योग्य पुनर्वसन व्हावं ते पुनर्वसन होत नाही। म्हणून आत्ता या नागरिकांचं असं म्हणणं आहे की जे पुनर्वसन आहे महापालिकेने सांगितलेल्या नियमाप्रमाणे जे पुनर्वसन आहे ते व्यवस्थित व्हावं आणि या नागरिकांना अतिशय चांगल्या पद्धतीने जीवनमान उंचावेल अशा पद्धतीने यांची राहण्याची व्यवस्था व्हावी अशी, आणि नोकऱ्या ज्या असतील त्या त्यांना देण्यात यावे अशी इकडची स्थानिक नागरिक आहेत त्यांची मागणी आहे। NDTV मराठीसाठी नावेद शेख सोबत मनोज सातवी, वाडा।